केंद्रीय वित्त सचिवांचा अजब फतवा, कृषी पीक कर्ज न देणाऱ्या बँक मॅनेजर विरोधात पोलिसांकडे तक्रार करू नका, राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं पत्र. इगतपुरीमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलीची बलात्कार करून हत्या, जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं कुटुंबियांनी गुपचूप केले अंत्यसंस्कार. घोटी पोलिसांनी आरोपीला केली अटक. मान्सूनच्या पुनरागमनानंतरही उस्मानाबाद जिल्हा कोरडा ठाक, पावसाअभावी फळबागांना टँकरनं द्यावं लागतंय पाणी. शिर्डीच्या साई मंदिर परिसरातल्या 5 मंदिरांच्या कळसांना चढवला जातोय सोन्याचा लेप. हैदराबादमधल्या साई भक्तांच्या देणगीतून कळस होणार सोनेरी. आषाढी वारी सोहळा आठवड्यावर येऊन ठेपला तरी पंढरपुरात कचऱ्याचंच साम्राज्य. IBN लोकमतचा ग्राउंड झिरोवरून स्पेशल रिपोर्ट. आणि अकलूजमध्ये उत्साहात पार पडलं तुकोबांचं गोल रिंगण, तर सदाशिवनगरमध्ये पार पडलं माऊलींचं रिंगण. नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली खरी, पण आता केंद्रीय वित्त सचिवांनी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना यासंबंधीचं एक अजब पत्र लिहिलंय. कृषी पीक कर्जासाठी बँकेवर दबाव आणू नये, कृषी कर्ज न देणाऱ्या बँक मॅनेजर विरोधात पोलिसात तक्रार करू नये असंही या पत्रामध्ये लिहिलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेत विसंगती असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या वित्त सचिवांनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया. केंद्रीय वित्त सचिव हसमुख अढिया यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या नावे त्यांनी हे पत्र पाठवलंय. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर कलम 188 अंतर्गत कारवाई न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात बँकांनी 50% पीक कर्ज पुरवठा केला असंही त्यांनी म्हटलंय. तर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवल्या 188च्या नोटिसा. बँकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती रिझर्व्ह बँकेची आहे. प्रशासनाने रिझर्व्ह बँकेकडे दाद मागावी असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलंय. RBIची सर्व बँकांवर नियमित मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी आहे. प्रशासनाला अडचण असेल तर त्यांनी IBR कडे दाद मागावी. या पत्रामुळे बँकांना पाठबळ मिळाले आणि आधीच उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँका आता कर्ज वाटप करणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली. आमचा सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंखे यांना. आपल्यासोबत विरोधी पक्षातले नेते देखील आहेत. जयंत पाटील जे राज्याचे 9 वर्ष अर्थमंत्री राहिलेले आहेत, आपण त्यांनाच विचारूया नक्की बँकांवर अशी कारवाई करता येते का, आणि शेतकऱ्यांना जे पीक कर्ज देण्यासंदर्भात मुख्यमंत्री वारंवार घोषणा करत होते त्याचं काय झालंय? एक म्हणजे राज्य सरकारने थकलेल्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याची आवश्यकता होती. ते जर केलं असतं तर बँकांना त्यांना पुढचं कर्ज देणं सुलभ गेलं असतं. ते न करता बँकांच्यावर कारवाई करू अशा धमक्या देणं आणि त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने, केंद्र सरकारने अशी कारवाई करू नये, करणं तुम्हाला शक्य नाही आणि करण्याचा अधिकार नाही असं सांगणं हे राज्याच्या व्यवस्थेला फारसं शोभादायक आहे असं मला वाटत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट उच्चारल्यानंतर ती व्हायलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून निघालेले शब्द असले तर. आपण परिस्थिती नेमकी उलटी बघतोय. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करावं, कर्जमाफी करावी ही मागणी आम्ही का लावून धरलेली, तर शेतकरी खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे. आता त्याला पुढच्या पिकाच्यासाठी जे कर्ज आहे त्याची परतफेड करणंही शक्य नाही आणि पुढचं नवं कर्ज मिळणंही शक्य नाही. आणि म्हणून राज्य सरकारने सर्व बँकांना विश्वासात घेऊन त्यांना आवश्यक असणारी आर्थिक तरतूद जर राज्य सरकार काही जबाबदारी त्यात घेत असेल तर करणं हे अत्यंत आवश्यक असतं. असं केल्याशिवाय बँका तुमचं बॅलन्स शीट काय आहे, तुमच्या बजेटमध्ये तुम्ही प्रोव्हिजन केली आहे की नाही हे बघून बँका पुढे काम करत असतात. आणि तोच मोठा अभाव बोलण्यात
आणि कृतीत फार मोठा अभाव असल्यामुळेच असे प्रसंग वारंवार घडतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच्या चर्चेला सोमवारी उत्तर दिलं. त्यावेळी काही झालं तरी शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. आज तुम्ही मला सांगितलं वळसे पाटील साहेब की तुम्ही त्या ठिकाणी एफआयआर केले आणि रिझर्व्ह बँकेने तुम्हाला सांगितलं तुम्हाला एफआयआर करता येणार नाही. अध्यक्ष महोदय, रिझर्व्ह बँकेने असं आम्हाला सांगितलं नाही. रिझर्व्ह बँकेने सांगितलं की आम्ही सगळ्या बँकांना सांगितलंय परफॉर्मन्स सुधरवा, त्यामुळे कृपा करून आता एफआयआर करू नका. आम्हाला एफआयआर करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गतच आम्ही एफआयआर केले आहेत. आणि हे आता पुन्हा सांगतो वळसे पाटील साहेब, शेतकऱ्याला जी बँक कर्ज देणार नाही त्या बँकेवर एफआयआर केलाच जाईल. शेतकऱ्याच्या भरोश्यावर या बँका आहेत. या सगळ्या प्रकारामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचं आणि विसंगती असल्याचं दिसून येत आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यातली. हिंगोली जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. 3 वर्षांनंतर पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं बळीराजा आनंदी झाला होता. पण जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे बळीराजा पुन्हा अडचणीत आला. जून महिन्यापर्यंत यावर्षी हिंगोली जिल्ह्यात 164 मिलीमीटर पाऊस झालाय. पण 15 ते 20 दिवसांपासून पाऊस पडत नसल्यानं जिल्ह्यातली पिकं वाळून गेली आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवस जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. पहिल्या पेरणीला एकरी 15,000 रुपये खर्च झाला असताना आता दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. शासनाने काहीतरी मदत करण्यात यावी, कारण आता डबल पेरासाठी काही पैसा वगैरे काहीच नाही. आता जर 2 दिवसात पाणी जर नाही पडलं तर आम्हाला पूर्ण डबल पेरणं भाग आहे आणि एकरी 15 ते 20,000 रुपये खर्च आलेला आहे आताच या पहिल्या पेरणीला. आता डबल जर करायची म्हणलं तर इतका पैसा कुठून उभं करावं. दुबार पेरणीच्या मार्गात लागेल. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे. परत शेतकऱ्याची दाळ ठोठावी सावकाराची दाळ ठोठावी लागतील. फक्त शासनाला एकच विनंती आहे की शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करावं. आपण बघितलं की हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. उस्मानाबादमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे. उस्मानाबादमध्ये पावसानं दडी मारल्यानं मराठवाड्यात दुष्काळाचं पाण्याचं भीषण संकट उभं राहिलंय. खरीपाचं पीक वाळू लागले आहे तर पपईच्या फळबागाही नष्ट होत आहेत. जिल्ह्यात पडणाऱ्या कमी पावसामुळे आता इथले शेतकरी अंदाज घेऊन पिकं लावत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथल्या प्रताप मोरे या शेतकऱ्यानं कृषी विभागामार्फत मिळणाऱ्या शेततळ्यावर 2 एकर पपईची लागवड केली. पण जुलै महिना संपत आल्यानंतरही पाऊस न पडल्यानं टँकरने पाणी विकत घेऊन पपईची बाग जोपासायला सुरुवात केली आहे. शेतात ड्रीप असतानाही मोरे यांना घागरीनं पाणी घालून पपईची बाग सांभाळावी लागते. साधारणतः हे पपई लावण्यासाठी जवळपास 80,000 रुपये खर्च, मल्चिंग आणि ड्रीप आपल्या घरचं असल्या कारणाने 80,000 रुपये खर्च या बागेला साधारणतः लावताना आला. पण सध्या परिस्थिती आपल्याकडे कृषी विभागाचं शेततळ होतं, त्यातलं पाणी जुलैमध्ये संपलं. पण पूर्णपणे पपईची वाढ झाली कारणानं ते पीक हातचं सोडून बी देऊ वाटाणं गेलं. म्हणून त्याकरता जवळपास 15 जूनपासून आम्ही शेतामध्ये टँकर चालू केलं. या टँकरला दररोज एक टँकर 6,000 लिटरचं असते. जवळपास 5 ते 6 टँकर आम्हाला दररोज लागतात. पुढची एक महत्त्वाची बातमी म्हणजे पावसानं पाठ फिरवलेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू आहे. 1 ऑगस्टला हा कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. अमेरिकेच्या एका संस्थेला हे कृत्रिम पाऊस पाडण्याचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. कृत्रिम पावसाच्या तयारीसाठी औरंगाबादेत तज्ज्ञ दाखल झालेले आहेत. नियंत्रण कक्ष उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे एक चांगली बातमी म्हणावी लागेल. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर नाशिक जिल्ह्यातली एक धक्कादायक बातमी आहे. इगतपुरीमध्ये अल्पवयीन आदिवासी मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातल्या कुरुंगवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह शनिवारी झाडीमध्ये सापडला. या मुलीचे कुटुंब गरीब आणि अशिक्षित आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं त्यांनी मुलीच्या पार्थिवावर गुपचूप अंत्यसंस्कार केले. मुलीच्या हत्येनंतरही आरोपीची अरेरावी सुरू राहिल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर 5 दिवसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उकरून काढण्यात आला. आरोपी रामदास मेगाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो रामदास आला
इथं चक्र मारायचा, तो चक्र मारायचा. मग तिला बोलवून त्यांनी बाहेर काढला. पण साहेब मला एवढं नाही कळाला का हा कशासाठी नेतो. एक तर आमचा नात जवळ आहे ना, आमचा सोयरनाथ आहे बा, रोज तसा आज. मग त्याने बाहेर बोलवून नेली. मग तो कुठं घेऊन गेला मी काही लक्ष ठेवला नाही, पण स्वतः तोच बोलवायला आला. ती एक घटना झाल्यानंतर तो डेअरिंग मध्ये फिरत लागला फिरायला ना. माझा आयटम होता आणि मग स्वतः असं केलं आणि तसं केलं. तेव्हा मला डाऊट आला का असल नाही असल हाच असल. आरोपी करणं त्यांना धमकावण्यात आलं की जर कोणाला सांगितलं तर तुम्हाला मी पण तसंच करेल, कोणाला सांगू नका. म्हणून याची कुठे वाच्यता झाली नाही. आणि 5 दिवसानंतर जेव्हा ही घटना आम्हाला कळाली तर आम्ही संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून ही सर्व माहिती घेऊन आणि तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींनाही अटक करण्यात आलेलं आहे आणि त्या पुढील तपासणीसाठी या मुलीचा मृतदेह आज उकरण्याचं काम इथं चालू आहे. रात्री आम्ही 302चा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी मिळालेला आहे. आता ही जी बॉडी आहे 4 दिवसापूर्वी गाडलेली आहे. ही बॉडी एक्झ्युम करतोय. इथे सर्व दंडाधिकारी आहे, डॉक्टरची टीम आहे. बॉडी काढल्यानंतर PM साठी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवू आणि PM मध्ये काय फाइंडिंग्स मिळतात त्यावरनं मग पुढची प्रोसिजर चालू करू आम्ही. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. सोलापूरहून पंढरपूर शहरात येताना रस्त्याच्या उजव्या बाजूला 65 एकराच्या जागेवर वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहे. चंद्रभागेच्या पात्रामध्ये वारकऱ्यांच्या राहुट्या बांधायला हायकोर्टानं मनाई केली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेच्या तीरावर प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी सुविधा केल्या आहेत. तिथल्या कामांविषयी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्याशी बातचीत केली. आमचे रिपोर्टर सुनील उमरे यांनी. मी आता या 65 एकर जागेवरती आहे आणि 4 दिवसापूर्वी या सगळ्या 65 एकराच्या जागेवरती संपूर्ण असं काळरान होतं. काटेरी झुडपं होती. असे उंच उंच अशा टेकड्या होत्या आणि संपूर्ण शेती असलेला, पडीक शेती असलेला हा सगळा भाग होता. आणि या सगळ्या भागावरती फक्त 4 दिवसामध्ये या ठिकाणी सर्व आवश्यक त्या मूलभूत सोयी सुविधा करून दिलेल्या आहेत. या ठिकाणी विजेची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आणि प्लॉटिंग पाडून वारकऱ्यांसाठी केले आहेत. आपण माझ्या पाठीमागं पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की काही वारकरी देखील या जागेमध्ये या ठिकाणी वास्तव्याला आहेत. तर नेमकं कशा पद्धतीनं या ठिकाणचं नियोजन केलेलं आहे हे आता आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत या सगळ्या कामाची देखभाल करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे सर आहेत. सर, सगळे ही जादुई किमया कशा पद्धतीनं आपण केली? नाही, याच्यामध्ये जादू वगैरे काही नाही आहे. हा बेसिकली नियोजनाचा व्यवस्थित भाग. नियोजन आपण केलं तर कोणत्याही कामाचं ते वेळेत होऊ शकतं, याचा एक अनुभव आहे. आणि आलेल्या वारकऱ्यांना एक राहण्याची आपली चांगली जागा भेटू शकते अशा दृष्टीने आम्ही नियोजन केलं. सर, या ठिकाणी किती लोकांची व्यवस्था होऊ शकते आणि वारकऱ्यांना आपण काय आवाहन करा? याच्यामध्ये साधारणतः 70,000 ते 80,000 वारकरी एका वेळेस राहू शकतात. माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी आपण चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये कोणती घाण न करता राहण्यासाठी आपण इथे यावं. इथं आपली राहोटी ठोकावी आणि चंद्रभागासारखी जी नदी आहे त्याचं पावित्र्य आहे ते पण पावित्र्य राखलं जाईल. आणि आपण ज्या कार्यासाठी इथं आलो, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो, त्याचंही सुद्धा आपल्याला अनुभव घेता येईल, आस्वाद घेता येईल. माझी सर्वांना विनंती राहील की जास्तीत जास्त वारकरी ज्यांना आपले स्वतःचे मठ किंवा ह्या गोष्टी नाहीत त्यांनी इथं यावं, इथं राहावं आणि पंढरपूरकरांना स्वतःना कोणत्याही आरोग्यास धोका होणार नाही अशा गोष्टी कराव्यात, जेणेकरून पंढरपूरच्या बाबतीत चांगल्या गोष्टी ज्या पुढे येतात त्या सर्वांसमोर जातील आणि आपण त्याचा अनुभव घ्यावा. सर, आपण रात्रंदिवस या ठिकाणी राबून या ठिकाणचे सगळं वारकऱ्यांसाठी या सुविधा केलेल्या आहेत आणि आपण आत्ता जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला वारकरी निश्चितच प्रतिसाद देतील. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना पंढरपुरातील स्वच्छतेचे मात्र 3:13 वाजलेले आहेत. ड्रेनेज लाईनचं पाणी हे थेट चंद्रभागेत जाऊन मिसळतंय. प्रशासनाच्या वारीच्या तयारीचा दावा किती फोल आहे हे सांगतायत आमचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे. चंद्रभागेच्या पात्राकडून येऊन आता इथे मी पोहोचलोय. तुम्ही बघू शकताय हा महाद्वार घाट आहे. इकडे चंद्रभागा आहे. इथून आंघोळ करून, स्नान करून लोक पहाटे विठ्ठलाच्या दर्शनाला याच मार्गाने जातात. आत्ताही तुम्हाला काही वारकरी येताना दिसत असतील. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पाहतोय जे समोर सगळा ढासळलेला कठडा दिसतोय आपल्याला, ती ड्रेनेज लाईन आहे नगरपालिकेची. आणि याच ड्रेनेज लाईन मधून हे सगळं आलेलं ड्रेनेजचं पाणी अशा पद्धतीने खाली येऊन थेट चंद्रभागेमध्ये जाऊन मिसळतं. आणि हा जो सगळा राडारोडा इथे दिसतोय आपल्याला, सगळा साफसूफ केलेला दिसतोय. इथे हे ट्रॅक्टर इथे प्रशासनाने आणून ठेवलंय. याच्यातनं प्रशासन फक्त दावा करू शकतं की हे आम्ही साफ केलंय,
पण हीच परिस्थिती आषाढी एकादशीच्या दिवसापर्यंत राहील असं नाही. याही पेक्षा भयानक परिस्थिती आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात त्यावेळेला पाहायला मिळते. तुम्ही बघता इथे सगळी ही परिस्थिती हे आत्ता साफ केलेलं दिसतंय, मात्र ह्याच्या पलीकडची अवस्था अत्यंत भयानक असते. आणि प्रशासन म्हणतं की चंद्रभागेच्या या सगळ्या वाळवंटाला स्वच्छ करण्यासाठी आम्ही मोठी मेहनत घेतली आहे. ती मेहनत काय आहे ह्या सगळा राडारोडा आजही इथं पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय. आषाढी वारी ही केवळ काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि अजूनही प्रशासन फक्त कामं झाल्याची दावा करताना आपल्याला दिसतोय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर हे घाण पाणी चंद्रभागेमध्ये जाऊन मिसळत असेल आणि उजनीमधून चंद्रभागेमध्ये सोडलं गेलेलं सगळं पाणी जर स्वच्छ तिथून पाणी येत असेल आणि केवळ ह्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे जर चंद्रभागा अस्वच्छ होऊन अपवित्र होत असेल तर याचं पाप हे प्रशासनाच्या माथीच फोडलं पाहिजे. कारण प्रशासन जर शासनाने दिलेला पैसा योग्य नियोजनाप्रमाणे खर्च करत नसेल तर त्याची ही सगळी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून अशीच पाहायला मिळते. संदीप पोरेसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, पंढरपूर. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय, मात्र यानंतर पाहणार आहोत सिटी प्राईम अमृतासोबत. पहा फक्त IBN लोकमत.